स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीत एंट्री होणार असल्याच्या चर्चा. मंत्रालयातील नियमबाह्य नियुक्त्यांना चाप. नियमबाह्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे राज्य सरकारचे आदेश. 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयात परतण्याचाही इशारा. मुंबईतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत वादाचा भडका. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकरांमध्ये जुंपली. आमदार अमित साटमांकडून दोघींनाही समज. सूत्रांची माहिती. वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारकडून स्थगिती. मात्र उर्वरित मागण्यांसाठी नागपूर पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. पुण्यात एका आंदोलकाची तब्येत बिघडली तर नागपुरातही एकाला भोवळ. पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. सुप्रिया सुळेंनी साधला आंदोलकांशी संवाद. तर रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी भेट. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती. वसतिगृहाच्या दुरावस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवरही आक्षेप. राहुल गांधी आणि खासदार संजय राऊतांची दिल्लीत भेट. 10 जनपथवर गांधी राऊतांची चर्चा. महाराष्ट्र देशातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती. केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यात साखर साठवणुकीवर निर्बंध लागू. विक्रेत्यांना 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध लागू. पुढील 2 महिने साखरेचे दर चढेच राहणार. आयात साखर दिवाळीनंतरच बाजारात. ऊस गाळप हंगामानंतरच दरवाढ नियंत्रणात येण्याची शक्यता. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आज गाजलेल्या एका आंदोलनाची. आदिवासी विद्यार्थ्यांचं त्यांच्या मागण्यांसाठी पुणे आणि नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे. आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीला स्थगिती दिली असली तरी विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झाल्यात. आंदोलनासाठी बसलेले 2 विद्यार्थ्यांची प्रकृती देखील बिघडलेली आहे. बघूयात काय काय घडलंय. मी आज ठमकावून सांगते, आज जर माझ्या भावाला काही झालं तर आम्ही एकट्यालाही सोडणार नाही. सगळ्यांनी राजीनामा द्या. पुण्यातील विद्यार्थ्यांचा हा आक्रोश आहे त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी. आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी नागपूर आणि पुण्यात आंदोलन सुरू केलंय. मागील अनेक दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आंदोलनासाठी बसले आहेत. त्यामुळे आंदोलनाची दखल घेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी वसतिगृहाबाबतच्या वयोमर्यादेची अट स्थगित केली. मात्र उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती. त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही. जर का 584 विद्यार्थ्यांचा बळी जातो आहे, जे शिक्षण केंद्र आहे ते तुम्ही कुठेतरी मृत्यू केंद्र बनवून ठेवलेलं आहे. DBT सारखा GR रद्द करण्यात यावा. 12,500ची पदभरती करण्यात यावी. बिंदू नामावली पूर्वरत सुधारित करण्यात यावी. यासारख्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होणार नाही. आणि माझं एक सुद्धा ॲडवाईज आहे मंत्र्यांना की या संपूर्ण घटना तुमच्याच कार्यकाळामध्ये जास्त घडलेल्या आहेत. तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्यात यावा. दुसरीकडे पुण्यात सुद्धा विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्याच्या मांजरीत विद्यार्थ्यांचं 13 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनात एका विद्यार्थ्याची तब्येत बिघडली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर नागपूरमध्येही एका विद्यार्थिनीला भोवळ आली असून तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस साहेब मान्य करू घ्या. मी हेच विनंती करतो. देवेंद्र फडणवीस कोणत्याही राजकारणात नाही, कोणत्याही पक्षात नाही. एवढी वेळ येते आमच्यावर. आमच्या विद्यार्थ्याचे खेळ खेळू नका सर. 13 दिवस झाले उपोषणाला. आमच्या मागण्या मान्य करा. आमची कोणत्याही पक्षाची नाही, कुठल्याही काहीची नाही. आमच्या मागण्या मान्य करा सर. मी आज ठपकावून सांगते, आज जर माझ्या भावाला काही झालं तर आम्ही एकट्यालाही सोडणार नाही. सगळ्यांनी राजीनामा द्या. जे प्रशासन ह्याला जबाबदार आहे सगळ्यांनी राजीनामा द्या. आमच्या भावाला, आमच्या बहिणीला काही झालं आम्ही हे सहन करून घेणार नाही. अख्खा आदिवासी समाज इथे येऊन उभा होईल. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. सुप्रिया सुळे यांनी फोनवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तर दुसरीकडे रोहित पवार आणि सुजात आंबेडकर यांनी देखील आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. अशोक उईके साहेब, अशोक उईके. डायरेक्टली म्हणजे पण प्रशासनाच्या माध्यमातून जे पीओ वगैरे आहेत, एटीसी आहेत, त्यांच्या माध्यमातून. त्यांचा एखादा नंबर मला पाठवा. मला त्यांची काय बाजू आहे ते काय नक्की सरकारमध्ये आहे ते मला समजून घ्यायला लागेल. ठीक आहे. आणि आता आंदोलनाला, उपोषणाला किती मुलं बसली आहेत? मॅडम 4 मुलं हॉस्पिटलाइज आहेत आणि आता सध्या 3 ते 4 विद्यार्थी आहेत. मंत्री महोदय बसले होते, अधिकारी बसले होते आणि प्रत्येक मागणीच्या समोर ते म्हणत होते ही होऊ शकत नाही, ही होऊ शकत नाही, याच्यावर आपल्याला चर्चा करता येणार नाही, नंतर बघू. मग कुठं ना कुठं तरी तुम्ही हे जे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करत आहात, आपल्यातले हे बंधू आणि बहिणी जे इथं उपोषण करत आहेत, काही प्रमाणात या सर्वांची, तुमची आणि आपल्या सगळ्यांची थट्टा कालच्या बैठकीत झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. वयाची अट रद्द केली हे शब्द सांगितलंय. ह्याच्याबद्दल कोणताही GR किंवा कोणतीही अधिकृत कायदा किंवा कॅबिनेट कंटक कोणतेही अधिकृत पत्रक आलं नाहीये. म्हणून हे तोंडी दिलेलं चॉकलेट आहे, जोपर्यंत अधिकृतप्रमाणे कुठल्याही GR मध्ये डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही ते मान्य करणार नाही आहोत. ही पहिली गोष्ट. आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस असतील किंवा 2 DCM असतील, यांना विद्यार्थ्यांशी येऊन संपर्क साधता नाही येते, यांना विद्यार्थ्यांशी संवाद का साधता नाही येते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि आदिवासी हॉस्टेल हे बरे कसे होतील ह्याच्याबद्दल एक चर्चा आणि त्याच्यावरती ठोस कार्यक्रम करणं मुख्यमंत्र्यांसाठी सहज शक्य आहे. विद्यार्थ्यांची एकच मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्यावरही एक नजर टाकूयात. आदिवासी वसतिगृहाबाबत यावर्षी घेतलेला निर्णय रद्द करावा. 2011 मध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. शिल्लक 12,500 पदांची भरती करावी. विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी. प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदत द्यावी. शहरांच्या मध्यवर्ती भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावेत. अनेक दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत. नागपुरात जवळपास 15 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे पुण्यात सुद्धा आंदोलनाचा 13वा दिवस आहे. सरकारनं आंदोलनाची दखल घेत वयोमर्यादेची अट स्थगित केली आहे. मात्र इतर मागण्यांचं काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पुण्याहून चंद्रकांत फुंदेंसह नागपूरहून अमर काणे, झी24 तास. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आता राजकारण चांगलंच तापलंय. पुण्यातील मांजरी इथं आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली आहे. पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीनं राहुल गांधी यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी केली. वसतिगृहांची दुरावस्था, शिक्षणातील अडथळे हा मुद्दाही राहुल गांधींनी पत्रातून उपस्थित केलाय. बघूयात. आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यावरून आता थेट मुख्यमंत्री विरुद्ध राहुल गांधी असा सामना. पुण्यातील मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा 13वा दिवस आहे. याच आंदोलनाची दखल राहुल गांधींनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्र लिहिलं आणि विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची विनंती केली.
राहुल गांधींच्या पोस्टमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचा उल्लेख आहे. वसतिगृहांची दुरावस्था, अन्न आणि स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय सुविधांची कमतरता आणि शिक्षणात येणारे अडथळे या प्रश्नांकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय. राहुल गांधी यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय? महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी 10 दिवसांहून अधिक काळापासून उपोषण करतात. पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थिनीनं सांगितलं की वसतिगृहात वास्तव्यासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा घालण्यात आली आहे. दुर्गम भागातील गावखेड्यातून आलेले विद्यार्थी दान मागत नाहीयेत, ते त्यांचा अधिकार मागतायत. तुम्ही त्यांना व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाल अशी अपेक्षा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे. सर्पदंशामुळे मुलांचा मृत्यू होतोय. महिलांसाठीच्या सुविधांची स्थिती खराब आहे. अशा समस्या राहुल गांधी यांनी मांडल्यात. विद्यार्थिनींच्या फिटनेस टेस्टच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या प्रेग्नन्सी टेस्टची माहिती मिळताच धक्का बसला. या नियमांमुळे महिलांच्या सन्मानावर आणि त्यांच्या मानवतेवर आघात होतोय असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या याच पत्राचा विचार करण्याचं आवाहन संजय राऊतांनी सरकारला केलंय. तर सर्वाधिक आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांच्या आहेत. राहुल गांधींनी या आश्रमशाळांना भेट द्यावी असा पलटवार भाजपनं केलाय. काही काळापासून, दिवसापासून, मला वाटतं 17 ते 18 दिवस झाले पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या फीचा, स्कॉलरशिपचा विषय आहे. अशा वेळेला जर राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी त्या भूमिकेतून सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि सरकारनं त्या संदर्भात त्यांच्या कामात सुधारणा करणं गरजेचं आहे. या सर्व आदिवासी भागामध्ये सर्वाधिक आश्रमशाळा काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत आणि काँग्रेसच्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत. त्यामुळं माझी राहुल गांधींना विनंती आहे की एकदा आपल्या काँग्रेसच्या आश्रमशाळा चालकांना देखील एक पत्र लिहा आणि राहुल गांधी पुढच्या वेळेला महाराष्ट्रात येणार असतील तर त्यांनी त्या आश्रमशाळांना देखील भेटी दिल्या पाहिजे की जिथं काँग्रेसच्या आमदारांकडे, काँग्रेसच्या माजी खासदारांकडे आश्रमशाळा आहेत आणि त्याच्यावर कारवाई काय केली, त्यांना जाब विचारला का, याच्या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं आणि मग सरकारला प्रश्न विचारले. सरकार निर्णय घेऊन आदिवासी मुलावर अन्याय करत आहे आणि सुविधापासून त्यांना वंचित करत आहे. जर प्रेग्नन्सी टेस्ट 1 महिना सुट्टीवर झाल्यावर घेत असेल तरी किती किळसवाना प्रकार आहे. म्हणजे आदिवासी मुलींवर किती तुम्ही अविश्वास दाखवत आहे, त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही अविश्वास दाखवता. अशा प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि यातून मला वाटतं की असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे राहुलजींनी ते गांभीर्यानं घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यावर प्रायोरिटीनं ही चर्चा करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावे. मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज प्रश्न सोडवावा अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली. पण राहुल गांधींच्या पत्रावरून भाजपनेही काँग्रेसवर निशाणा साधलाय. आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण केलं जात असल्याचा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय. युवकांना भडकवण्याचं काम काँग्रेस करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दिल्लीतील आंदोलनाचा संदर्भ देत राहुल गांधींच्या भूमिकेवरही खोपडेंनी सवाल उपस्थित केलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे त्यांनी सांगितले की 10 दिवस झाले हे आपले महाराष्ट्रातली मुलं, आज सर्वसामान्य गोरगरीब समाजातली ही मुलं आहेत, सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलं आहेत, हे उपोषणाला बसलेत, आंदोलन करतात. याची दखल घेतली पाहिजे. आपले देशाने टोटली नाकारलेला आहे. देशातल्या झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या चुनावमध्ये बी त्यांनी नाकारलेला आहे. आता कुठंतरी युवकाले गुमराह कसं करायचं, नेगेटिव्ह देशामध्ये कसं फैलवायचं, वातावरण कसं खराब करायचं, अशा प्रकारचं काम राहुल गांधीच्या मार्फत, या काँग्रेसच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राहुल गांधींचं पत्र, दुसऱ्या बाजूला भाजपचा थेट पलटवार. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला आता राजकीय रंग चढलाय. पण या राजकारणाच्या पलीकडे मुद्दा विद्यार्थ्यांच्या हक्कांचा आहे. वसतिगृहांच्या सुविधा, शिक्षणाची संधी, आरोग्याच्या सुविधा आणि विद्यार्थिनींच्या सन्मानाचा आहे. या प्रश्नांची उत्तरं आंदोलनाच्या घोषणांमध्ये नाही आहेत. ती उत्तरं प्रशासनाच्या निर्णयातून मिळणं गरजेचं आहे.
मांजरीतला आवाज आता मुंबईच्या सत्ता केंद्रापर्यंत पोहोचलाय. राहुल गांधींचं पत्र त्याची नवी ठिणगी ठरलंय. आता या ठिणगीपासून प्रश्न सुटतोय की राजकीय वादाची धग आणखी वाढतीये, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस केंद्रस्थानी आहेतच. आता दिल्लीच्या राजकारणातूनही त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाणार नसल्याचं अनेकदा स्पष्ट केलंय. महाराष्ट्रातच राहून काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र भाजपच्या संसदीय मंडळाच्या पुनर्रचनेच्या चर्चेने नवं समीकरण समोर आलंय. फडणवीसांची या मंडळात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे या चर्चेला संघालाही पाठिंबा असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. फडणवीसांसोबत योगी आदित्यनाथ आणि हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नावाचीही चर्चा आहे. म्हणूनच ही केवळ समितीची पुनर्रचना आहे की भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात नवी मांडणी, याची चर्चा होते. पाहूयात. दिल्लीच्या राजकारणात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नावाची चर्चा आहे आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस महाराष्ट्र सोडणार का, केंद्रात जाणार का, या चर्चांना फडणवीसांनी अनेकदा पूर्णविराम दिला. महाराष्ट्रातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पण दिल्लीच्या भाजपमध्ये हालचाली वेगानं सुरू आहे. निमित्त आहे भाजपच्या संसदीय मंडळाची पुनर्रचना. भाजपमध्ये संसदीय मंडळाला सर्वोच्च स्थान आहे. राष्ट्रीय अध्यक्षांसह या मंडळात 12 सदस्य. सध्या या मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष नितीन नबीन, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, JP नड्डा, सर्वानंद सोनोवाल, BL संतोष, BS येडियुरप्पा, K लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातीय यांचा समावेश आहे. आता या मंडळात बदल होण्याची शक्यता आहे. काही जुन्या चेहऱ्यांना डच्चू मिळू शकतो, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल. आणि याच नव्या समीकरणात देवेंद्र फडणवीसांचं नाव चर्चेत आहे. या चर्चेला आणखी एक महत्त्वाची बाजू आहे. सध्या मंडळात एकही मुख्यमंत्री नाही. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या नेत्यांना संसदीय मंडळात स्थान देण्याबाबत भाजपमध्ये विचार सुरू असल्याची माहिती आहे. यात फडणवीसांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची नावं चर्चेत आहेत. फडणवीस सध्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. यात म्हणजे पक्षाच्या महत्त्वाच्या निवडणूक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग आहे. आता संसदीय मंडळात प्रवेश मिळाल्यास त्यांचं संघटनात्मक वजन आणखी वाढू शकतं. राष्ट्रीय राजकारणात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची होऊ शकते. फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीत एंट्रीची चर्चा आहे. फडणवीसांच्या संसदीय समिती एंट्रीला संघाचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या संसदीय समितीत सध्या एकही मुख्यमंत्री नाही. फडणवीसांचं भाजपमध्ये संघटनात्मक राजकीय वजन वाढण्याची शक्यता आहे. सध्या भाजपच्या संसदीय समितीमध्ये 12 सदस्य आहेत. पुनर्रचनेत काही सदस्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. पुनर्रचनेत फडणवीस, योगी आदित्यनाथ, हिमंता बिस्वा शर्मांची चर्चा आहे. याआधी नितीन गडकरी भाजपच्या संसदीय समितीत होते. 17 ऑगस्ट 2022 रोजी गडकरी संसदीय समितीमधून बाहेर पडले. तर सध्या फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. दिल्लीत जाण्यासाठी फडणवीसांच्या हालचाली सुरू आहेत असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केले. तर तुम्ही दुकानं आवरायला सुरू करा असा पलटवार भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवराआवर करताय. इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहेत. मग राज्यपालांच्या काही जागा भरायच्या असतील, महामंडळांच्या नियुक्त्या आहेत, त्यानंतर निधी वाटप आहे, हे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रलंबित ठेवलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय. मी सातत्यानं सांगतोय. आवरावर तुमच्या पक्षाची झाली आहे. आदित्य ठाकरेंची आवरावर करायला लागा, उद्धवजी ठाकरेंची आवरावर करायला लागा. 2029ची निवडणूक झाल्यानंतर कदाचित तुम्हाला उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना मातोश्रीमध्येच बसावं लागेल. त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही मिळणार नाही. त्यामुळं गाशा गुंडाळ्याची सुरुवात ही जनाब संजय राऊतांनी करावी, उद्धवजी ठाकरेंनी करावी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर फडणवीसांनी 2029 आधी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. तर सुप्रिया सुळेंनी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री झाले तिसऱ्यांदा आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील, त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत. 29 नंतर तर काही संधी नाही. त्यामुळं आमची ती इच्छा आहे, पण ते झालं पाहिजेत, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी. पण ते काय थांबवतील, एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील, याच्या पुढं नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे.
पक्षाने कोणाला कशात कुठल्या त्यांच्या योजनेत घेतलं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांच्यात खूप बदल असतात. नितीन नबीलजी झाले, आम्ही कोणीच नितीन नबीजींना ओळखत नव्हतो. आम्हाला आधी वाटायचं की कॅबिनेट मधल्या कुठले 2-4 मंत्री ज्यांची नावं यायची तुमच्या चॅनलवर, त्यांना तर आम्ही इन ऍडव्हान्स कॉंग्रॅच्युलेशन पण देऊन ठेवलं होतं की आमच्या मनापासून शुभेच्छा, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होताय. आणि नंतर नितीनजींना संधी मिळाली. त्याच्यामुळे कसं आहे की ह्या गोष्टी प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. बीजेपी के घर में क्यों झाकू, त्यांनी कोणाला काय करायचं तो त्यांचा अंतर्गत होईल. म्हणजेच फडणवीसांच्या दिल्ली वारीपासून संसदीय मंडळापर्यंत आणि राष्ट्रीय नेतृत्वापासून पंतप्रधान पदाच्या चर्चेपर्यंत राजकीय चर्चेचे अनेक धागे एकमेकांना जोडले जात आहेत. पण फडणवीसांची भूमिका अजूनही स्पष्ट आहे, महाराष्ट्रात राहून काम करण्याची. फडणवीसांचं नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी, दिल्लीच्या सत्ताकारणातलं हे नवं समीकरण. महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्याचे पडसाद उमटू शकतात. फडणवीस महाराष्ट्रात राहणार असल्याचं सांगत असले तरी दिल्लीच्या राजकारणात त्यांच्या नावाची चर्चा मात्र थांबलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मुंबई महापालिकेतील भाजपचा अंतर्गत वाद आता पक्षाच्या मुंबई अध्यक्षांपर्यंत पोहोचलाय. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यातील मतभेदांची चर्चा सुरू असतानाच मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. एकमेकांशी स्पर्धा न करता काम करा, हेवेदावे बाजूला ठेवा, मुंबईकरांच्या प्रश्नांवर लक्ष द्या, अशा स्पष्ट सूचना साटम यांनी दिल्याची माहिती आहे. मात्र विशेष म्हणजे समन्वयासाठी बोलावलेल्या बैठकीतच महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. पाहूयात. मुंबई महापालिकेच्या राजकारणात सध्या एकाच चर्चेला उधाण आलंय. भाजपमध्ये नेमकं चाललंय तरी काय? एकीकडे विकासाच्या कामांची चर्चा आणि दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजीची कुजबूज. या कुजबुजीला आता पक्षानंच ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम मैदानात उतरले. महापालिकेतील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली आहे. महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यावर समन्वयानं काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकमेकांमध्ये स्पर्धा नको, हेवेदावे बाजूला ठेवा आणि मुंबईकरांसाठी काम करा, अशा स्पष्ट सूचना साटम यांनी दिल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर नगरसेवकांच्या कामगिरीचंही ऑडिट केलं जाणार आहे. त्यासाठी परफॉर्मन्स मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. नगरसेवकांची कामगिरी कशी आहे यावर निधी आणि इतर बाबी निश्चित केल्या जाण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपकडनं घेतलेले चांगले निर्णय मुंबईकरांपर्यंत पोहोचवा, अशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे. पण समन्वयासाठी घेतलेल्या बैठकीतच असमन्वय झाल्याचं समोर आलं. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यात अमित साटम यांच्या समोरच खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणजे वाद मिटवण्यासाठी बैठक आणि त्याच बैठकीत वादाची ठिणगी पडली. महापौर रितू तावडेंवर कोर कमिटीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. महापौरांच्या कामांबाबत मुंबई अध्यक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. अनेक कारणांमुळे महापौर वादात आहेत. नगरसेवक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. झारीतील शुक्राचार्य म्हणत महापौरांनी टीका केली. टीकेसंदर्भातही महापौरांना बैठकीत विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. साटम यांच्यासमोर राजश्री शिरवाडकर, तावडे यांच्यामध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती. वादानंतर साटम यांनी दोन्ही नेत्यांना समज दिली. हेवेदावे बाजूला ठेवून मुंबईसाठी काम करा, पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कृत्य करू नका, असंही साटम यांनी सांगितल्याचं समजतंय. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये नेमका वाद कशावरून झाला याची अधिकृत माहिती समोर आली नाहीये. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार महापौरांच्या झारीतील शुक्राचार्य या वक्तव्यावरूनही बैठकीत चर्चा झाली. महापौरांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवरील आरोपांवर स्पष्टीकरण देताना झारीतले शुक्राचार्य असा उल्लेख केला होता. महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचा एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही. मग आपण ते बोलतो ना, जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील. तुम्ही त्यांनाच का काम देता आणि त्यांना काम देण्यासाठी तुम्ही महापौरांचं नाव घालायची काय गरज होती? कुठली सही येते महानगरपालिकेच्या प्रस्तावावरती महापौरांची? महापौरांच्या या वक्तव्याचा संदर्भ पक्षातल्या काही जणांशी जोडला गेला आणि त्यातूनच अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली. महापौरांविरोधात काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. मात्र अमित साटम यांनी या चर्चेलाच आता पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. झारीतले शुक्राचार्य हा रोख पक्षातल्या नेत्यांकडे नव्हता, तो अधिकाऱ्यांकडे होता, असा खुलासा साटम यांनी केला. ही कोऑर्डिनेशन कमिटी अशा प्रकारची स्थापन करण्यात आलेली नाही, कारण अशा प्रकारचे कोणतेही वाद नाहीत. ते वाद तुमच्या मनामध्ये असतील, परंतु अशा प्रकारचे कुठलेही वाद नाही आहेत. आणि काम करत असताना मतभेद होऊ शकतात. दोन मतभेद म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल
त्या करण्याचे 5 वेगवेगळे माध्यम असू शकतात. मला वाटू शकतं की हे माध्यम आहे, त्यांना वाटू शकतं हे माध्यम आहे. हा वाद नसतो. विशेष म्हणजे या बैठकीनंतर महापौर रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकर दोघींनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान अमित साटम यांनी स्थायी समितीतल्या राजकारणावरही भाष्य केलं. स्टँडिंग मधलं अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे अनेकांचा तिळपापड झालेला आहे. अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. अनेक जण फ्रस्ट्रेट झालेले आहेत. अनेक जण आमच्या नेत्यांना प्रायव्हेटली येऊन भेटून काहीतरी पूर्वीसारखं सुरू करा म्हणून विनंत्या करत आहेत. परंतु मुंबईकरांना दिलेल्या वचन पूर्ण करण्यासाठी, वचनपूर्ती करण्याकरता अशा प्रकारचे कितीही फेक नरेटिव्ह पसरवले, अशा प्रकारच्या किती खोट्या बातम्या आणल्या गेल्या, अशा प्रकारचे कितीही बिनबुडाचे आरोप झाले तरी पारदर्शकतेने प्रशासन चालवण्याचा आमचा निर्धार आहे. त्याचवेळी फेक नरेटिव्ह पसरवला तरी पारदर्शक कारभार सुरूच राहील असा संदेशही दिला. म्हणजेच पक्षांतर्गत नाराजी असली तरी त्याचा परिणाम महापालिकेच्या कारभारावर होऊ नये यासाठी भाजपनं समन्वयाचा फॉर्म्युला पुढे केलाय. पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय, नगरसेवकांच्या कामगिरीचं ऑडिट, कामगिरीनुसार निधी आणि पक्षाची कामं मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यावर भर, या सर्व सूचनांमधून मुंबई भाजपनं आपली दिशा स्पष्ट केली. पण ज्या बैठकीत वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला त्याच बैठकीत वादाची ठिणगी पडल्याची माहिती आहे. त्यामुळं झारीतले शुक्राचार्य या वक्तव्याचा वाद किती दूर जातो आणि साटम यांचा समन्वयाचा फॉर्म्युला मुंबई भाजपमधील मतभेद किती मिटवतो याची चर्चा मात्र मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ओम देशमुखसह मनश्री पाठक, झी24 तास, मुंबई. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.